तर आमच्या प्रतिनिधी मनोज पाठक सध्या आझाद मैदानामध्ये आहेत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर प्रवास करत आहेत आणि आमचे विविध प्रतिनिधी झी 24 तासवर जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातला प्रत्येक अँगल बातमीचा, प्रत्येक कोण बातमीचा आपण समजावून घेतो आहोत। काय नेमकं सध्या मुंबईमधलं वातावरण या सर्व दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। तर मराठ्यांचे वादळ आता मुंबईत धडकलेलं आहे। भगवं वादळ सध्या आझाद मैदानात पोहोचले आणि अगदी काही मिनिटांमध्ये आता मनोज जरांगे पाटील यांचा ताफा स्वतः मनोज जरांगे आझाद मैदानामध्ये दाखल होतील आणि त्याची दृश्य आपण पाहतोय आणि थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मनोज जरांगे यांच्या या गाडीची। त्यांच्या गाडीवर काही मराठा आंदोलक बसलेले आहेत। तर जे फ्लायओव्हरच्या जवळ सध्या त्यांची गाडी पोहोचलेली आहे आणि हळूहळू आता त्यांची गाडी पुढे पुढे येऊ लागली आहे आझाद मैदानामध्ये। अगदी काही मिनिटांमध्ये ही गाडी पोहोचणार आहे। तर एकंदरीतच आज मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांवर एक प्रकारे भगवा वादळ पाहायला मिळते। तर वाडी बंदरहून ज्या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या गाड्या थांबवलेल्या आहेत त्या ठिकाणाहून सगळे आंदोलक पुढे चालत निघालेले आहेत आणि आता चालत मजल करत लवकरच हे सर्व आंदोलक पायी आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहेत। तर आज मराठा आंदोलकांनी संपूर्ण मुंबई भगवेमय झालेली आहे। खरं तर गणेशोत्सवाचं वातावरण आहे आणि अशा या गणेशोत्सवामध्ये मराठा बांधव आपल्या घरातला गणेशोत्सव सोडून आरक्षणाची हाक मनोज जरांगेंनी दिली आणि त्या हाकेला प्रतिसाद देत हे सगळेजण आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, वाडी वस्तीतून, गावागावातून मराठा आंदोलक मिळेल त्या वाहनानं अशा प्रकारे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि 29 तारखेपासून आपण उपोषणाला बसणार हे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलेलं होतं। खरं तर मधल्या काळामध्ये बरंच राजकारण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं झालं, मात्र मनोज जरांगे आपल्या निर्धारावर ठाम होते आणि आपण मुंबईमध्ये आंदोलन करणारच हा निर्धार त्यांनी व्यक्त केलेला होता। पोलिसांची परवानगी मिळालेली आहे आणि अनेक अटी शर्तींसह खरं तर या मोर्चासाठी परवानगी, या आंदोलनासाठी परवानगी मिळालेली आहे। 5000 आंदोलकच येऊ शकतात असं जरी पोलिसांनी मर्यादा घातलेली असली तरी आझाद मैदान सध्या खचाखच भरलेले। संपूर्ण आझाद मैदान आता पूर्णपणे मराठा बांधवांनी फुल झालेला आहे, भरून गेलेला आहे आणि अजूनही हजारो मराठा बांधव रस्त्यानं चालत आझाद मैदानाकडे येतात। अनेक जण आता आपापल्या शहरामधून मुंबईच्या जवळपास आहेत ते मराठा बांधव आपापल्या शहरातून, गावाखेड्यातून निघालेले आहेत आणि काही वेळामध्ये त्यांची सुद्धा वाहनं पोहोचतील। तर एके ठिकाणी पोलिसांनी ती वाहनं सगळी थांबवून ठेवलेली आहेत फ्रीवेच्या आधी, त्यामुळे त्या ठिकाणून त्यांना चालत आता यावं लागणार आहे। मात्र अशा प्रकारे आज दिवसभरामध्ये सगळे मराठा आंदोलक या ठिकाणी पोहोचतील आणि मनोज जरांगे या ठिकाणी काय नेमकं बोलतात, काय संबोधित करतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर व्यासपीठावर संपूर्ण मांडणी झालेली आहे। एका ठिकाणी आपण पाहतोय मनोज जरांगेंचा हा ताफा आता जे फ्लायओव्हरच्या पुढे आलेला आहे आणि काही वेळामध्ये आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहे। मोठा पोलिसांचा फौजफाटा, पोलीस अधिकारी मनोज जरांगे यांच्या ताफ्याच्या भोवती दिसत आहेत। तर दुसरीकडे वाडी बंदरहून निघालेले मराठा आंदोलक या ठिकाणी त्यांना गाड्या लावायला सांगितलेल्या आहेत आणि त्या ठिकाणून आता ते चालत आता पुढे निघालेले आहेत। त्यामुळे हे अंतर चालत ते पार करणार आहेत। मात्र कुठलाही गोंधळ न करता, कुठलाही गोंधळ न होता पोलिसांना आपण सहकार्य केलं पाहिजे। मनोज जरांगेंनी ही सुरुवातीलाच त्यांची सगळं जे आवाहन होतं ते केलेलं होतं आणि त्यानुसार हे सगळे मराठा बांधव आता शांततेत त्या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि चालत वाडी बंदरहून आझाद मैदानाकडे निघालेले आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांची गाडी एका ठिकाणी सध्या थांबलेली आहे आणि CSMT जवळ आता पोहोचलेले आहेत। अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आता आझाद मैदान आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने तिकडनं ते चालत जात आहेत की त्यांची गाडी तिथे पोहोचतीये हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या या ताफ्याबरोबर आहेत, मनोज जरांगे यांच्या वाहनाबरोबर आहेत। आपण जाणून घेऊया ओमकडून काय नेमकी सध्या तिथे परिस्थिती आहे। ओम, पोलीस या ठिकाणी आहेत आणि मराठा आंदोलक या ठिकाणी काहीतरी बोलतायत, काय नेमकं काय चाललंय, किती मिनिटांमध्ये पोहोचतील? तर आपण नोटिफिकेशन पाहिलं तर हा जो मार्ग आहे ज्या ठिकाणी जरांगे पाटलांची गाडी थांबली आहे तिथून आझाद मैदानाचं अंतर उन्हापुढे 2 ते 3 मिनिटांचे आहे, परंतु जो जनसमुदाय आहे, जो व्यापक जनसमुदाय या ठिकाणी आहे त्यामुळे बराचसा वेळ या ठिकाणी लागू शकतो। पोलिसांकडनं
सगळ्या गाड्या आणि सगळ्या माणसांना पुढे घेऊन जाण्याबाबत कुठेतरी एक भूमिका व्यक्त केली जात असताना जो ताफा आहे केवळ पाटलांची गाडी आणि त्यासोबत पुढच्या ज्या काही गाड्या त्या गाड्या जाऊ द्याव्यात असं कुठेतरी पोलिसांचं म्हणणं येत आहे। या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर खरं तर एक मोठा कुठेतरी चर्चा आहे दोन्ही घटकांमध्ये पोलीस असतील किंवा आंदोलकांमध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे आता इथून पुढे ही गाडी मार्गक्रमण करेल, त्यानंतर आझाद मैदानावरती जाईल आणि खरं तर आपण पाहतोय की अजूनही पाटील जे आहेत ते गाडीमध्ये आराम करतायत, झोपलेले आहेत। समर्थकांकडे सातत्यानं घोषणाबाजी केली जाते, नारेबाजी केली जाते आणि या सगळ्याचा कुठेतरी परिपाक जो आहे तो आंदोलनाच्या एकंदर व्याप्तीमध्ये पाहायला मिळतोय। दिवसांमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय की खूप मोठं आंदोलन जे आहे ते या निमित्तानं उभं राहिलेलं आहे। आता नेमकं काय होतंय, पोलिसांची नेमकी भूमिका असणार आहे आणि कधीपर्यंत या गाड्या पुढे पूर्ववत आपल्या मार्गावरती रवाना होऊन आझाद मैदानात दाखल होत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। सातत्यानं मराठा बांधवांकडून जल्लोष केला जातोय, त्यामुळे आता पुढे काय घडतंय हे देखील पाहणं खूप महत्वाचं असणार आहे। मनुष्य खरंय ओम, एकंदरीतच हजारो मराठा बांधव या ठिकाणी प्रवास करत आहेत आणि आझाद मैदानाकडे आता मनोज जरांगे यांचा ताफा अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये पोहोचणार आहे।